राज्यातील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मराठवाडा विदर्भात पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि हवामान विभागाचे IMD ताजे अपडेट्स खालीलप्रमाणे। सध्याची हवामानाची स्थिती। राज्यात अतिवृष्टी। गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाचा जोर खूप वाढला आहे। पुराची स्थिती। दुष्काळाचा इतिहास असलेल्या काही भागांत आता महापुराची स्थिती निर्माण झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांचा हवामान अंदाज। येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे। अतिमुसळधार पाऊस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडेल। जोरदार पाऊस। मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे। ऑरेंज आणि येलो अलर्ट। हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे। अलर्टचा प्रकार, जिल्हे, पावसाचा अंदाज आणि सूचना। ऑरेंज अलर्ट मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, घाटमाथा येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागरिकांनी सावधगिरी बाळगावी। येलो अलर्ट नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। महापुराचा धोका असलेले जिल्हे, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, अहिल्यानगर, अहमदनगर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे। सीना नदीत पाण्याचा विसर्ग 2 लाख क्युसेकपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे महापुराचा मोठा धोका आहे। अनेक गावे पाण्याखाली गेली असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि उपाय। सुरक्षितता। शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि जास्त बाहेर पडणे टाळावे। नदी किनारी जाऊ नका। घरातच थांबावे आणि नदी नाल्यांच्या किनाऱ्यावर जाणे टाळावे। तयारी। अन्नधान्य, औषधे आणि वॉटर बॉटल्स अशा अत्यावश्यक वस्तूंची तयारी ठेवा। पुढील 2 ते 3 दिवस मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। सावधगिरी बाळगा, सुरक्षित रहा।